मैं पूछूं? थोड़ा आगे आगे आवाज क्या मैं देते पूछूं? नहीं मैं ही पूछता ना। सर आगे आगे आवाज देते थे ले लो वहाँ से। हाँ हाँ आप आओ, स्टार्ट बोलना मुझे। नमस्कार, मी प्रदीप कुमार, अकोला जिल्हा बाळापूरमधून बोलतोय। ही सिलेंडरसाठी पूर्ण लाईन आहे आणि विकलेली मीडिया तुम्हाला खरं कधी सांगणार नाही। तर आज आम आदमी पार्टी झिरो ग्राउंडवरती येऊन सिलेंडरची, घरगुती सिलेंडरची परिस्थिती आज ग्रामीण भागामध्ये काय आहे हे सत्य तुम्हाला सांगणार आहे। तर चला आपण प्रत्येक सिलेंडर धारकांना विचारूया की तुम्ही केव्हापासून इथं आहात आणि तुम्हाला वेळेवरती सिलेंडर भेटले का नाही, आणि सिलेंडर जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला त्याचा त्रास काय होतो, सिलेंडर तुम्हाला घरपोच का मिळत नाही, आणि सिलेंडर तुम्हाला किती रुपयापर्यंत तुम्हाला घरपोच मिळते, ह्या सगळे प्रश्न आपण प्रॉपर ज्यांना सिलेंडरची गरज आहे, LPGची गरज आहे त्यांना विचारूया। तर चला दादा, तुमचं नाव काय? मी विठ्ठल आत्माराम सिरस्कार, इथं कशासाठी आले? तर सिलेंडर घ्यायसाठी आलो। किती वाजता आले? सकाळी 10ला लागू आहे। 10ला आले। तर हे जे एवढी मोठी लाईन आहे तुमच्या बाळापूरमध्ये, तर हे रोजची लाईन असते का? रोजच लाईन आहे, ठीक आहे ना? ठीक आहे, चालेल। वरून केंद्र सरकार म्हणते की LPGची कोणतीही अशी तुटवडा नाही किंवा पेट्रोलची नाही, तर तुम्हाला असं वाटते का की ते खरं बोलत आहेत? आधी लाईनमध्ये आधी घरपोच सिलेंडर यायचे, आता लाईनमध्ये लागायला होणार। अच्छा, काय ठीक आहे, धन्यवाद। दादा, तुमचं नाव? विलास साजरा बाळापूरचीच आहे? आम्ही जानोरी मेडचे। जानोरी मेडची। सिलेंडर तुम्हाला केव्हा फोन आला? आम्ही बुकिंग केला तो शुक्रवारी। 10 दिवस झाले आता। अच्छा, 10 दिवस झालेत। तर हातरुणले गेलो, ते हातरून आले म्हणून तुम्ही बाळापूरले जा। अच्छा, हातरून आलो। पहिले असं होतं का? नाही, पहिले ताबडतोब येत होतं। ताबडतोब। अच्छा, तर तुम्ही आता सकाळीच बाहेर घेऊन सिलेंडर घेऊन आले, सिलेंडर घेऊन आलो। आणि तुमचा नंबर कुठे आहे? आमचा नंबर हा आहे। अच्छा, म्हणजे तुम्हाला 5 वाजतील, आणि एवढ्या मोठ्या या अकोल्यासारख्या सर्वात जास्त भारतामध्ये तपणारं सिटी म्हणजे अकोला तुमचा अकोला जिल्हा आपला, त्याच्यामध्ये तुम्ही उन्हात आहात दिवसभर। ठीक आहे, चालेल। 6 वाजतापासून येला। 6 वाजतापासून आले, सकाळी 6 वाजता, म्हणजे आजचा दिवस तुमचं कोणती मजुरी नाही, काही नाही, काहीच नाही। ठीक आहे, चालेल। पण सिलेंडर अजून तुमच्या हातापर्यंत पोहोचलेलं नाही। आणि दादा, तुम्ही पळशीचे आहात, सिलेंडर घेण्यासाठी आले? केव्हा तुम्हाला कॉल आला सिलेंडरसाठी? तुम्ही बुक केव्हा केलं? बुक 28 तारखेला। 28 तारखेला बुक केलं, तर आज तुम्हाला कॉल आला। हे लाईन रोजचीच आहे? आम्ही ज्या वेळेस इथच्या मॅनेजरला कॉल केलेत किंवा आम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटलो, तर यांचं असं म्हणणं आहे की ही जी लाईन असते ही फक्त आजच आलीत एवढे मोठे, पण या सर्व जनतेचं असं म्हणणं आहे की हे सिलेंडरचा जो तुटवडा आहे हा प्रॉपर आहेच। जे केंद्र सरकार म्हणत आहे की भारतामध्ये LPG मुबलक आहेत, घाई करू नका, गडबड करू नका, हे पूर्ण 100% खोटं असून आज प्रत्यक्ष 100 आम्ही झिरो ग्राउंडवर येऊन त्याची प्रत्यक्ष चाचपणी केली, तर जी पोझिशन आज आहे, तर हे सिलेंडर इथूनपासून मला असं वाटते की 150 सिलेंडरमध्ये आहेत। तर एवढे सिलेंडर आज इथं असून सकाळी मजुरी सोडून नागरिक फक्त सिलेंडरचा नंबर लावण्यासाठी येत आहेत। तर प्रत्यक्ष तुम्ही पाहिलं असेल की सिलेंडरसाठी लोक सकाळी 6 वाजता इथं येऊन संध्याकाळी 6ला जातात, या त्यांच्या दिवसाची मजुरी पडते। तर अशा लोकांना माझं प्रत्येक नागरिकांना सांगणं आहे की या देशाची मीडिया तर विकली आहे, हे कधी हे खरं सांगणार नाहीत, हे फक्त खोटंच सांगणार की सिलेंडरची कमी नाही, घाई गडबड करू नका। तर माझं सर्व जनतेनं असं सांगणं आहे की तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही। ठीक आहे।